नमस्कार, आपण पाहत आहात I23 एज्युकेशन यूट्यूब चॅनल। आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर हा क्वेश्चन नंबर 40 आहे। पुढचा क्वेश्चन आहे, त्याच्यामधला पहिला क्वेश्चन। मागचा जो 39 झाला त्याच्यानुसारच एका 150 मीटर लांब ट्रेनला 450 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म पार करण्यास 20 सेकंद लागतात। तर त्या ट्रेनचा वेग किती? हा STI 2011 ला आलेला क्वेश्चन आहे। एकदम सोपा क्वेश्चन आहे, अवघड काहीच नाही। तुम्ही एकच काम करायचे, अंतर, वेळ आणि वेग जे आहे हे किमती ते निश्चित करायच्या अगोदर आणि फॉर्म्युला मांडायचा, क्लिअर, आणि किमती ठेवायच्या। बरोबर सुटलं। हे ट्रेनची लांबी दिलेली किती लांब आहे इथे लिहितो मी। ट्रेन याला मी TR लिहितो। किती लांबी? 150 मीटर। याला 450 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहे। हा प्लॅटफॉर्म जो आहे ना त्याची लांबी आहे 450 मीटर। ओके, आणि तो पार करण्यास लागणारा जो वेळ आहे ती हा आहे 20 सेकंद। 20 सेकंद लक्षात आलं असेल तुमच्या इथे। बघा, एक सोपं ट्रिक बघा। इमॅजिन करा तुम्ही ही ट्रेनची लांबी गृहीत धरा किती? 150, बरोबर आहे। आणि इथून पुढे हा प्लॅटफॉर्म आहे, हा आहे 450। मग आता इथून ट्रेन सुटणार आहे, हे पुढचं टोक आहे मागचं। कुठपर्यंत जाणार आहे? याला पार करा म्हणजे इथं येईल मागचं टोक, तेव्हा ट्रेन पुढे निघून जाईल। मग लांबी जी आहे हे अंतर आपल्याला दोन्ही मिळून बेरीज करावं लागेल, इथून इथपर्यंत। म्हणजे प्लॅटफॉर्मची लांबी प्लस ट्रेनची लांबी हे अंतर झालं। आलं का लक्षात? तर D = हे 150 आणि 450 किती झालं? 4 आणि 5 आणि 600। बघा लक्षात ठेवा, 600 मीटर। ओके, टाईम आहे इथं आपल्याकडं 20 सेकंद। काढायचे काय? त्याची स्पीड काढायची, त्याला आपण फी म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा। तुम्ही कोणतीही वाराखडी इथं घेऊ शकता, काय अडचण नाही। फी काढायचं फॉर्म्युला आपला अंतर बरोबर, बघा हे पुन्हा अंतर बरोबर काय फॉर्म्युला आहे? अंतर म्हणजे D = टाईम आणि स्पीड, बरोबर। TV हे अंतर आहे 600, बरोबर बरोबर। टाईम किती आहे? 20 सेकंद। पुढे फी म्हणजे स्पीड झाली, त्याचा वेग झाला। मग फी इकडे घेतो, फी हे 600 आणि हे डिवाइड येईल इकडे, डिवाइड बाय 20 0 0 कट होईल आणि 2 न भाग द्या 60 ला, 1 बेन 2 6, हे 3 ला 3 आणि 0 ला 0। काय आलं? हे स्पीड आली त्याची किती? 30। मग 30 काय आहे? ही लांबी आहे मीटरमध्ये आणि टाईम आहे सेकंदमध्ये, म्हणून हे मीटर पर सेकंद। म्हणजे त्याची स्पीड जी आहे ती किती आली? 30 मीटर पर सेकंद। ओके, पुन्हा 40 मधलाच दुसरा क्वेश्चन तसाच। एक 300 मीटर लांबीच्या आगगाडीला एक 200 मीटर लांबीचा पूल पार करण्यास 10 सेकंद लागतात। तर त्या गाडीचा वेग किती? आताच्या सारखाच प्रॉब्लेम आहे, फक्त इथं काय आहे? 200 मीटर लांबीचा ब्रिज आहे, पहिल्याच्यात काय होता? प्लॅटफॉर्म होता। बदल एवढाच आहे, म्हणून आता मी डायरेक्ट लिहितोय। बघा डिस्टन्स किती आहे याचं, याला D लिहितो। हे 300 आणि ब्रिजचं डिस्टन्स हे दोन्ही मिळून कसं घेतलं ते तुम्हाला मागच्या प्रॉब्लेममध्ये मी सांगितलं आहे। नवीन असाल तर मागचा प्रॉब्लेम तुम्ही पाहू शकता। 3 आणि 2 500, 500 हे मीटर अंतर झालं। टाईम T हे इथे टाईम दिलेला 10 सेकंद। 10 सेकंद काढायचं आपल्याला काय? स्पीड काढायची। फी क्वेश्चन मार्क। फॉर्म्युला आपला नेहमी सारखाच, D डिस्टन्स TV। ओके, डिस्टन्स आहे 500, T आहे 10 सेकंद आणि स्पीड आहे फी। मग फी हे 500 आणि 10 इकडे डिवाइड होईल, 0 0 कॅन्सल होईल, किती आला? होईल 50, बरोबर आहे हे 50। फी म्हणजे स्पीड 50, हे मीटर आहे आणि हे सेकंद आहे, म्हणून मीटर पर सेकंद। म्हणजे याचा वेग जो आहे किंवा स्पीड जी आहे ती किती येईल? 50 मीटर पर सेकंद। तर मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज। सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।